जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवस मुदतवाढ तर एक दिवसांची रडक्यासारखी काय परवानगी देता? सरकार अडमुठे वागलं तर मराठी अडमुठे वागतील, जरांगेंचा इशारा। सरकार इंग्रजांपेक्षा बेकार, आंदोलकांना पाणी आणि जेवण न मिळण्यासाठी दुकानं बंद केली। जरांगेंचा आरोप तर आम्हीही तुमच्या सभांवेळी गावाकडे पाणी बंद करणार, जरांगे आक्रमक। 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडणार, आरक्षण दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गुलाल उधळू, मनोज जरांगेंचं वक्तव्य। फक्त आश्वासन देणार नाही तर कायदेशीर आणि संविधानात बसणारा मार्ग काढावा लागेल, ओबीसी समाजालाही सांभाळून मराठा समाजाला न्याय द्यावा लागेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढण्याची मागणी करणार, जरांगेंच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्याइतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं, फडणवीसांचं आव्हान। तर मराठा ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचंच तोंड भासेल, फडणवीसांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आंदोलकांच्या वाहनांची माहिती घेतली, आतापर्यंत किती गाड्या आल्या आणि किती गाड्या येणार याबाबत अजित पवारांकडून विचारणा। मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, गणेशोत्सव आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, गैरहजर असलेल्या पोलिसांनाही तातडीनं कर्तव्यावर येण्याच्या सूचना। सीएसएमटीसह चर्चगेट रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी, सीएसएमटी रेल्वे स्थानकावरच आंदोलकांकडून रात्रीचं जेवण। आमदार खासदारांनी घेतली जरांगेंची भेट, आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर वगैरेंसह बजरंग सोनावणे, बंडू जाधव, उमराजे निंबाळकर आणि अभिजित पाटील जरांगेंच्या भेटीत। नागपुरात उद्यापासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण, मराठा समाजाला ओबीसीना आरक्षण न देण्यासाठी रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार, बबनराव तायवाडेंची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, अमित शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट, म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयांची वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नांदेडमधील पूरस्थितीचा आढावा, 5000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, छत्रपती संभाजीनगरमधून लष्कराच्या तुकडीचं पाचारण, फडणवीसांची माहिती।